नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी PhD करत आहेत किंवा जे विद्यार्थी PhD करून इच्छितात अशा विद्यार्थ्यांसाठी आज आपण व्हिडिओ बनवत आहोत। बऱ्याचशा विद्यार्थ्यांना PhD करत असताना खूप सारे ऑफिशियल डॉक्युमेंट्स आणि माहितीच्या अपुऱ्या ज्ञानामुळे बऱ्याचांना खूप सारे प्रश्न पडतात। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्या विद्यार्थ्यांचे PhD करत असताना कोणत्या कोणत्या तांत्रिक गोष्टी असतात आणि त्या कशा सॉल्व्ह करायच्या याविषयी आपण मार्गदर्शन करणार आहोत। या व्हिडिओमध्ये आपण PhD सुरुवातीपासून तर PhD अवॉर्ड होईपर्यंत जेवढ्या काही प्रोसेस आहेत त्या सगळ्या प्रोसेस डॉक्युमेंटरी यामध्ये असणाऱ्या एक ना एक स्टेपची माहिती आपण घेणार आहोत। हा जो सुधारील व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपण स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड या विद्यापीठामध्ये असणाऱ्या डॉक्युमेंटरी मेथडनुसार ज्या काही प्रोसेस आहेत त्यांची आपण माहिती घेणार आहोत। तर ओव्हरऑली जर पाहता तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांना PhD करत असताना PhD मध्ये खूप साऱ्या स्टेप्स आहेत, खूप साऱ्या प्रोसेस। तर एक समरी म्हणून आपण जर पाहिलं तर यामध्ये आपण काय काय गोष्टी पाहणार आहोत किंवा PhD साठी कोणत्या कोणत्या गोष्टीचा विचार करणार आहोत या व्हिडिओमध्ये आपण पाहू। तर सर्वप्रथम आपण PhD करण्यासाठी कोण क्वालिफाय असणार आहे किंवा त्यांचं क्वालिफिकेशन्स काय असणार आहे किंवा कोण PhD करू शकतो। सर एखादा विद्यार्थी जर क्वालिफाय असेल तर त्यासाठी आपल्याला पेट एक्झाम द्यावी लागते। मग ते पेट एक्झाम कशी असते, पेट एक्झामचा पॅटर्न काय असतो, पेट एक्झाम किती मार्काची असणार आहे या गोष्टीविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत। त्यासोबतच ज्यांनी बाकी काही रिझल्ट्स काढले असतील की त्यामध्ये नेट सेट गेट असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण एक्झाम्शन ऑफ पेट एक्झाम किंवा आपण त्या एक्झाम्शन घेतो पेट एक्झाम आपल्याला देण्याची आवश्यकता नाही, तर याविषयी आपण डिटेलिंग या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। सोबतच मग PhDची ॲक्च्युली प्रोसेस काय असणार आहे, ॲडमिशन कसं केलं जाते, ॲडमिशन कधी होते, त्यासाठी असणाऱ्या कोणत्या कोणत्या स्टेप्स आहेत, RAC कशाला म्हणायचं, RAC कधी होणार आहे, त्याच्यानंतर जे काही कोर्स वर्क आहे, कोर्स वर्क कधी घेतला जातो, कोर्स वर्कची एक्झाम कशी असते, कोर्स वर्क पॅटर्न काय असतात, त्यामध्ये किती विषय असतात, त्या विषयापैकी आपल्याला किती मार्क्स घ्यावे लागतात, म्हणजे जर पासिंग क्रायटेरिया किती असणार आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेणार आहोत। त्याच्यानंतर RRC काय असणार आहेत, टॉपिक कन्फर्म कधी होणार आहे, आपल्याला सिनॉप्सिस कसा तयार करायचा, सिनॉप्सिस करण्याच्या मेथड्स काय आहेत, सिनॉप्सिस साठी काही डॉक्युमेंट्स आवश्यकता आहेत तर ते डॉक्युमेंट्स आपण कसे आणि कुठे लिस्ट कोणत्या लिस्टमध्ये डॉक्युमेंट्स घ्यायचे या सगळ्या गोष्टीविषयी आपण चर्चा करणार आहोत। एकदा का आपला टॉपिक कन्फर्म झाला, RRC झाली, त्याच्यानंतर आपल्याला एलिजिबिलिटी फॉर्म भरावा लागणार आहे। एलिजिबिलिटी फॉर्म भरण्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स रिक्वायर असणार आहेत, किती फीस असणार आहे, कोणत्या डिपार्टमेंटला आपल्याला कोणते फॉर्म सबमिशन करावे लागणार याविषयी आपण डिस्कशन करणार आहोत। सोबत जे काही आपला जो काही सिनॉप्सिस आहे तो CD PDF फॉर्मेटमध्ये आपल्याला CD सबमिशन करावे लागणार आहे। त्याच्यानंतर जो काय आपल्याला फायनल अप्रूव्हल लेटर आहे याविषयी आपण डिस्कशन करू। सोबतच ह्या सगळ्या ॲडमिशन प्रोसेस एकदा का संपल्या त्याच्यानंतर आपली जी ॲक्च्युली खरी PhD स्टार्ट होते। तर त्या PhDमध्ये आपल्याला सेमिस्टर असतात का, एक्झाम असतात का, किंवा त्यांचे जे काही एक्झामिनेशन किंवा आपण जे काही PhD कोर्स आहे ते कसा पूर्ण करणार आहोत, तर त्यासाठी आपल्याला जे काही डेली 6 मंथ प्रोग्रेस रिपोर्ट आहे तो 6 मंथ प्रोग्रेस रिपोर्ट आपल्याला फिलअप करावा लागणार आहे आणि प्रत्येक इयरला ॲन्युअली पॅटर्ननुसार एक PPT प्रेझेंटेशन पण करावं लागणार। मग तो प्रोग्रेस रिपोर्ट कधी सबमिट करायचा, कसा सबमिट करायचा, PPT प्रेझेंटेशन काय असते याविषयी पण आपण यामध्ये डिटेलिंग करणार आहोत। सोबतच ज्यावेळेस आपले पूर्ण PhDचे काही 3 वर्षे कंप्लीट होतात तर त्याच्यानंतर आपल्याला जे काही PhDचा प्री सिनॉप्सिस सबमिशन करावे लागणार आहे। आफ्टर 5 प्रोग्रेस रिपोर्ट किंवा आपल्याला 6 प्रोग्रेस रिपोर्टच्या नंतर आपण PhD प्री सिनॉप्सिस सबमिशन करू शकतो। त्याच्यानंतर प्री सिनॉप्सिस वायवा असणार आहे, थेसिस सबमिशन आणि फायनल वायवा। त्याच्यानंतर आपली जी काही PhD आपल्याला अवॉर्ड होणार आहे, तर याविषयी आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। सोबतच आपण जर यासोबत आणखी काही गोष्टीचा आपण जर विचार केला तर यामध्ये PhD करत असताना खूप साऱ्या गोष्टी बाकीच्या पण आहेत, त्या गोष्टीचा पण आपल्याला विचार करावा लागतो। यामध्ये आपण जे डॉक्युमेंट्स आहेत, जे प्रोसेस आहेत विद्यापीठात करण्याच्या, ह्या सगळ्या विद्यापीठात आपण तर ते करणारच असणार आहोत। यासोबतच आपल्याला जे काही PhD करण्यासाठी एकूण किती खर्च येतो, म्हणजेच आपल्याला किती फीस भरावी लागते, कधी भरावी लागते आणि एक अंदाजे PhD संपेपर्यंत आपल्याला किती रुपयांचा खर्च येणार आहे याविषयी आपण व्हिडिओच्या शेवटी माहिती घेणार आहोत।
आणि PhD करत असताना काही जण जे असतात, काही विद्यार्थी फुल टाईम करतात, तर काही विद्यार्थी पार्ट टाईम PhD करत असतात. तर मग ह्या दोघातला डिफरन्स काय असणार आहे, फुल टाईम कोण करते किंवा पार्ट टाईम कोण PhD करणार आहे, तर याविषयी आपण स्टडी करणार आहोत. सोबतच आता PhD करायचं म्हणजे यासाठी आपल्याला खर्च तर येणारच आहे, खूप ठिकाणी खूप जास्त फीस भरावी लागणार आहे. सोबतच मग गव्हर्नमेंट किंवा एजन्सीज आहेत, गव्हर्नमेंटल एजन्सीज आहेत, त्यांनी आपल्याला PhD करण्यासाठी खूप साऱ्या फेलोशिप अवॉर्ड करते. ज्या थ्रू चालवणाऱ्या काही एजन्सीज आहेत, यामध्ये सारथी आहे, बार्टी आहे, महाज्योती आहे, NFST आहेत, ह्या काही फेलोशिप प्रोव्हाइड करणाऱ्या एजन्सीज आहेत. तर ह्या एजन्सीमध्ये आपल्याला फेलोशिप मिळण्यासाठी कोणते कोणते क्रायटेरिया आहेत आणि ते आपल्याला कशा प्रकारे फेलोशिप दिली जाते आणि किती दिली जाते याबद्दल आपण यामध्ये डिस्कशन करणार आहोत. तर वन बाय वन आपण जर पाहिलं तर यामध्ये ओव्हरऑली सगळ्या PhDचा डिटेलिंग आपण व्हिडिओ पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण जर पाहिलं तर PhD करण्यासाठी एलिजिबिलिटी किंवा क्वालिफिकेशन्स काय आहेत आणि कोण PhD करू शकते. तर PhD ही एक भारतातली उच्च प्रतीची एक कोर्स आहे किंवा हायर एज्युकेशन्स म्हणून सगळ्यात मोठं जे काही एज्युकेशन आहे भारतामधल्या जे एज्युकेशन सिस्टीममधलं. तर फिलॉसॉफी ऑफ डॉक्टरेट, हे जी फिलॉसॉफी ऑफ डॉक्टरेट आहे ती सगळ्यात मोठी पदवी आपल्या भारतामध्ये दिली जाते. आणि ही पदवी पूर्ण करण्यासाठी आपल्याला काही एज्युकेशनची आवश्यकता असते. त्यामध्ये सहसा PhDला क्वालिफाय होण्यासाठी आपल्याला पोस्ट ग्रॅज्युएशन्स आपलं पूर्ण झालं पाहिजे किंवा आपली जी काही मास्टर डिग्री आहे ती कम्प्लीट होणं आवश्यक आहे. तर या मास्टर डिग्री कम्प्लीट होणं आवश्यक आहे. यामध्ये आपण MA असेल, MSc असेल, MCom असेल किंवा ऑर इक्वाव्हॅलंट असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल फील्ड असेल किंवा फार्मसी, त्यांच्या फील्डनुसार यामध्ये आपण त्यांचं इक्वाव्हॅलंट पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मास्टर डिग्रीच्या नंतर आपण PhD करण्यासाठी पात्र असतो. ओके, एकदा का आपलं पोस्ट ग्रॅज्युएशन किंवा मास्टर डिग्री कंप्लीट झाल्याच्या नंतर PhD करण्यासाठी आपल्याला त्यांची एक एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते किंवा पेट एक्झाम क्वालिफाय व्हावं लागते किंवा त्यांचं एक्झाम्शन आपल्याला घ्यावं लागते. तर पेट एक्झाम्स म्हणजे काय, तर पेट एक्झामला आपण जर पाहिलं तर त्यांचा जो काय फुल फॉर्म होणार आहे PhD एंट्रन्स एक्झाम. ज्या प्रकारे आपण खूप साऱ्या एंट्रन्स एक्झाम आहेत, एखाद्या कोर्सला जॉईन होण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या एंट्रन्स एक्झाम द्यावी लागते, त्याचनुसार आपल्याला PhD करण्यासाठी एक एंट्रन्स एक्झाम असणार आहे, ती म्हणजेच PhD एंट्रन्स एक्झाम. आता ही PhD एंट्रन्स एक्झाम प्रत्येक विद्यापीठ आपल्या स्तरावर वेगवेगळी घेते. त्यानुसारच आपली जे काही स्वामी रामन तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी आहे, ही पण युनिव्हर्सिटी आपल्या लेवलवरती एक स्वतःची पेट एक्झाम घेत असते आणि त्या एक्झाममध्ये जेवढे विद्यार्थी क्वालिफाय होतील तेवढ्या विद्यार्थ्यांना PhD करण्यासाठी ॲडमिशन दिलं जाते किंवा त्यांना पुढे क्वालिफाय म्हणून पुढे ॲडमिशनसाठी प्रोसेसिंगसाठी त्यांना दिलं जाते. तर प्रत्येक आता खूप आपल्याला महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या युनिव्हर्सिटीज आहेत, विद्यापीठ आहेत, त्यानुसार प्रत्येक युनिव्हर्सिटीची पेट एक्झाम ही वेगळी असते आणि ती पेट एक्झाम घेण्याचा पॅटर्न वेगळा असतो, त्यांचा सिलेबस वेगळा असतो आणि त्यांना जे काही पेट एक्झाम घेण्यासाठी जो कालावधी आहे तो वेगळा असणार आहे. त्यानुसार SRT MUN नांदेडच्या युनिव्हर्सिटीची पण पेट घेण्याची मेथड्स थोडीशी वेगळी आणि त्यांची स्वतःची एक पेट एक्झाम असते. तर पेट एक्झाम देण्यासाठी आपल्याला किंवा पेट एक्झाम जी आहे ती पेट एक्झाम MCQ बेस्ड एक्झाम आहे आणि ती ऑनलाईन मेथडने होते किंवा ती ऑनलाईन मोडमध्ये आपल्याला एक्झाम द्यावी लागते. तर पेट एक्झाम ही टोटल 100 मार्क्सची आहे, 100 मार्क्सची असणार आहे. त्यामध्ये सहसा 2 पार्ट असतात. पहिला जो पार्ट आहे, फर्स्ट पार्ट इज द रिसर्च मेथडॉलॉजी. A पार्ट जो असेल रिसर्च मेथडॉलॉजी, त्यासाठी आपल्याला 50 मार्क आहेत, म्हणजे एका क्वेश्चनसाठी 1 मार्क, असे 50 A पार्टसाठी 50 मार्क आहेत. आणि पार्ट B जे की सब्जेक्ट बेस्ड पेपर आहे त्यासाठी आपल्याला 50 मार्क आहेत. टोटल असे 100 मार्काची पेट एक्झाम आहे आणि ती ऑनलाईन मोडमध्ये आहे. आता यामध्ये रिसर्च मेथडॉलॉजीमध्ये जे काही 50 क्वेश्चन्स आहेत, ॲक्च्युली हा जो पहिला पेपर आहे यामध्ये जेवढे काही टॉपिक किंवा सिलेबस म्हणतो तो पूर्ण सिलेबस हा
रिसर्च मेथोडॉलॉजीवर अवलंबून आहेत, म्हणजे संशोधनावरती अवलंबून आहे. यामध्ये संशोधन कसं केलं पाहिजे, संशोधनाचे प्रकार किती आहेत, संशोधन का करावं, संशोधनाचे काही इथिक्स आहेत, या सगळ्या गोष्टीचे जे काही इन्फॉर्मेशन आहे आपल्याला किंवा जी काही माहिती आहे असणं आवश्यक आहे, तरच आपण रिसर्च मेथोडॉलॉजी हा पेपर चांगल्या प्रकारे सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यानंतर येतो सब्जेक्ट स्पेशलाइज पेपर बी जो पार्ट आहे. या पेपरमध्ये जर आपण पाहिलं तर या पेपरमध्ये पण 50 मार्क आहेत, 50 क्वेश्चन असणार आहेत. हे आपल्या सब्जेक्ट स्पेशलायझेशन. फॉर एक्झाम्पल जर आपली MSc ज्या सब्जेक्टमध्ये झाली त्या सब्जेक्टवर इथे 50 मार्काचे मार्क्स असणार आहेत किंवा त्याच्यावरती हा क्वेश्चन पेपर बेस्ड असणार आहे. ओके, असे म्हणून आपल्याला 100 मार्क्स आहेत. तर या जी काय पेट एक्झाम आहे त्या पेट एक्झामसाठी जी काही लागणारी फीस आहे ती ओपन कॅटेगरी या जनरल कॅटेगरीसाठी 1,500 आहे, तर कास्ट कॅटेगरीसाठी 1200 रुपये फीस आकारली जाते. जर आपण एक्झाम जो कॅन्डिडेट एक्झाम पास होतील किंवा क्वालिफाय होतील त्यासाठी जो क्रायटेरिया आहे, जनरल कॅन्डिडेटसाठी 50 मार्क्स पडले असतील तर अबव 50 मार्क्सच्या वर जेवढे विद्यार्थी आहेत, कॅन्डिडेट आहेत, त्यांना क्वालिफाय केलं जाते. आणि कास्टचे विद्यार्थी आहेत त्यांना 45 मार्क्स घेतल्याच्या नंतर आफ्टर जे काही 45 मार्क्सच्या वर जेवढे विद्यार्थी आहेत त्यांना तिथे क्वालिफाय केलं जाते. ओके, जर एखादा कॅन्डिडेट पेट एक्झाम पास झाला, जर तो क्वालिफाय झाला, तर त्या क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांना पेट क्वालिफाय सर्टिफिकेट घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. कारण का जेवढ्या काय इथून स्टार्टिंग प्रोसेस ॲडमिशन आहे त्यामध्ये पेट सर्टिफिकेट असणं इम्पॉर्टंट आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ही झाली पेट संदर्भात थोडक्यात माहिती. त्याच्यानंतर पुढे आपण पाहू जे विद्यार्थी त्यांचा रिझल्ट आहे, फॉर एक्झाम्पल MH सेट असेल, CSIR नेट असेल, UGC नेट आहे किंवा गेट आहे, जर ह्या सगळ्या परीक्षा जर एखादा विद्यार्थी पास असेल, यापैकी एखादी परीक्षा जर विद्यार्थी पास असेल तर अशा विद्यार्थ्यांना पेट एक्झाम देण्याची गरज नाही. अशा विद्यार्थ्यांना एक्झाम्शन्स फॉर्म भरावा लागतो. पण जे विद्यार्थ्यांचा रिझल्ट आहे नेट सेट गेट जर हा रिझल्ट असेल तर अशा विद्यार्थ्यांना पेट देण्याची आवश्यकता नाही. पण त्या विद्यार्थ्यांना एक्झाम्शन फॉर्म भरणे कंपल्सरी असेल. त्या कालावधीमध्ये ज्यावेळेस पेट एक्झाम येईल त्यावेळेस बाकी मुलासोबत एक्झाम्शनच्या विद्यार्थ्यांना पण पेट एक्झामचा फॉर्म फिलअप करावा लागतो आणि हे कंपल्सरी आहे. जरी तो क्वालिफाय असेल तरी त्यांना पेट फॉर्म फिलअप करावा लागतो आणि तो एक्झाम्शन सर्टिफिकेटसाठी. तर हे जे फॉर्म फिलअप करत असताना बाकीच्या इतर मुलासारखंच एक्झाम्शनच्या मुलांना पण फॉर्म भरावा लागतो आणि तो एक्झाम्शनमधून फॉर्म भरायचा असतो. आणि एक्झाम्शनसाठी युनिव्हर्सिटी आपल्याला मुलांना 1500 रुपये फीस आकारली जाते. फक्त फरक एवढाच असतो की ह्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरल्याच्या नंतर डायरेक्टली एक्झाम्शन सर्टिफिकेट भेटून जाते, पण बाकीच्या विद्यार्थ्यांना डायरेक्टली पेट एक्झाम द्यावी लागते. हाच डिफरन्स यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर जे विद्यार्थी एक्झाम्शनमधून फॉर्म भरतील त्यांच्याकडे पेट एक्झाम्शन सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे. कारण का ज्यावेळेस PhDची RAC मीटिंग होते त्यामध्ये पहिला जो डॉक्युमेंट्स आपल्याला आवश्यक असतो तो म्हणजेच कोणता, पेट एक्झाम सर्टिफिकेट किंवा पेट एक्झाम्शन सर्टिफिकेट. त्यामुळे जे काही क्वालिफाय असतील मुलं त्यांना पण पेट एक्झाम्शन फॉर्ममधून भरावा लागतो. तर यामध्ये काही युनिव्हर्सिटीची काही क्रायटेरिया ठरलेला आहे की जेवढ्या काही अलाउटेड सीट आहेत, फॉर एक्झाम्पल एखाद्या विषयाच्या युनिव्हर्सिटीमध्ये एका वर्षी एवढ्या सीट रिकाम्या आहेत, तर तेवढ्या सीटपैकी किती सीट एक्झामटेड मुलासाठी द्यायला पाहिजे आणि किती सीट हे पेट एक्झाम पास केलेल्या मुलाला द्यायला पाहिजे. तर आपण पाहू शकता की इथे जे काही PDF स्क्रीनवरती दिसत आहे यामध्ये काही आहेत, म्हणजे एक्झाम्शन किंवा एक्झामिनेशन कंडक्टेड केलेले जे काही मुलं आहेत किंवा त्यांना 30% अलाउड केलेले आहेत, MPhilला 20% अलाउड केलेले आहेत, 50% नियर अबाउट पेट क्वालिफाय कॅन्डिडेटला, 60% जे काही सीट आहेत रिझर्व्ह सीट हे पेट क्वालिफाय कॅन्डिडेटला आहेत आणि 40% जे सीट आहेत जे एक्झामटेड आहेत अशा मुलांना इथे राखीव सीट ठेवले आहेत. फॉर एक्झाम्पल समजा एखाद्या विषयाची मराठी विषयाच्या या वर्षी 50 PhDच्या जागा रिकाम्या असतील तर त्या 50 पैकी 60% जागा ह्या पेट
एक्झाम पास झालेल्या मुलासाठी असतील आणि बाकीच्या काही 40% जागा असतील त्या एक्झामटेड जे काही विद्यार्थी आहेत, सेट नेट गेट झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी राखीव ठेवलेले आहेत. असे प्रॉस्पेक्ट आपल्या युनिव्हर्सिटीच्या वेबसाईटवर पाहून जाईल. तर पुढे आपण पाहणार आहोत PhD ॲडमिशन प्रोसेस. आता ॲक्च्युली PhD ॲडमिशन एकदा का एक्झाम्शन झालेले आहे किंवा पेट एक्झाम क्वालिफाय झालेले असणार आहेत. पेट एक्झाम क्वालिफाय झाल्याच्या नंतर ॲक्च्युली PhDची प्रोसेस इथे सुरू होते. त्यामध्ये जो का पहिला जो सगळ्यात मोठा क्रायटेरिया किंवा पहिली जी सगळ्यात मोठी स्टेप आहे ती म्हणजे RACलाच आपण रजिस्ट्रेशन ऑफ PhD आपल्या विद्यापीठामध्ये RACलाच आपण रजिस्ट्रेशन ऑफ PhD डेट आपण कन्सिडर करतो. म्हणजेच काय तर तुम्ही ऑफिशियली RAC झाल्याच्या नंतर PhDला जॉईनिंग झालं असं आपलं विद्यापीठ कन्सिडर करते. तर RAC मध्ये आपण जर पाहिलं तर RACला आपण रिसर्च अलोकेशन कमिटी असणार आहे. ही कमिटी आपल्याला काय अलाव करते तर ही कमिटी RAC जी काय आहे त्या RAC मध्ये आपल्याला जो काय रिसर्च सुपरवायझर किंवा रिसर्च गाईड जो आहे तो गाईड आपल्याला अलाव केला जाते. यामध्ये 2 इम्पॉर्टंट गोष्टी यामध्ये आपल्याला पाहायला पडतात RAC मध्ये. तर यामध्ये आपल्याला जो काही रिसर्च गाईड जेव्हा संशोधक मार्गदर्शक जे म्हणतो ते मार्गदर्शक आपले कोण आहेत हे आपल्याला अलाव केलं जाते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिसर्च सेंटर, ज्या ठिकाणी आपण रिसर्च करणार आहोत ते रिसर्च सेंटर यामध्ये आपल्याला सुनिश्चित केलं जाते. आणि एक इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय तर आपल्या विद्यापीठामध्ये RACलाच रजिस्ट्रेशन डेट PhD रजिस्ट्रेशन डेट असं कन्सिडर केलं जाणार आहे. तर RAC जी काही मीटिंग असणार आहे ती मीटिंग होईल आपले जे काही विद्यापीठ आहे विद्यापीठाच्या मेन ॲडमिनिस्ट्रेशन जी बिल्डिंग आहे त्याचे जे PG सेक्शन आहे त्या PG सेक्शन्समध्ये डीनच्या कॅबिनमध्ये जी काही RAC मीटिंग होणार आहे. RAC मीटिंग ज्यावेळेस होईल किंवा ज्यावेळेस असते त्यावेळेस आपल्याला काही डॉक्युमेंट्सची रिक्वायरमेंट असणार आहेत आणि ते डॉक्युमेंट्स आपल्याला RACच्या मीटिंगला घेऊन जावं लागते. यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पहिला जो डॉक्युमेंट्स असणार आहे तो म्हणजे पेट सर्टिफिकेट किंवा पेट एक्झाम्शन सर्टिफिकेट. जर आपल्याकडे त्या वर्षी पास झालेले पेट सर्टिफिकेट असेल तर RAC आपली होते किंवा पेट एक्झाम्शन सर्टिफिकेट असेल तर पहिला हा डॉक्युमेंट्स खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर गाईड कव्हर लेटर असेल किंवा गाईडशिप लेटर असेल गाईडला जे काही गाईडशिप अलाव झालेली असणार आहे ती गाईडशिप रिकॉग्नायझिंग लेटर असेल किंवा गाईडचं कव्हर लेटर आहे. बाकीचे काही डॉक्युमेंट्स आहेत जे की तुमची PG डिग्रीचं जे मार्कशीट आहे ते तिथे घेऊन जाणं आवश्यक आहे. पण यामध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आपण जो काही गाईड निवडणार आहोत किंवा आपला जो काही सुपरवायझर निवडणार आहोत तो कसा निवडायचा. तर बऱ्याच ठिकाणी होते काय की जे काही आपले गाईड्स किंवा असणार आहे त्यांच्या पोस्टनुसार किंवा त्यांच्या सिनियरिटीनुसार त्या गाईडला एका वेळेस किती कॅन्डिडेट PhDची घेतले पाहिजे यांचा एक फिक्स असा कोटा ठरलेला असतो. तर त्यानुसार जर जे कोणी आपण गाईड घेणार आहोत किंवा सुपरवायझर घेणार आहोत ते जर असिस्टंट प्रोफेसर असतील तर त्यांना ॲट अ टाईम त्यांना ॲट अ टाईम 4 कॅन्डिडेट अलाउड असतात PhDचे. जर आपण घेणारा सुपरवायझर जे गाईड जे आहेत ते जर असोसिएट प्रोफेसर असतील तर त्यांचा क्रायटेरिया 6 होतो. म्हणजे ॲट अ टाईम ते 6 कॅन्डिडेट PhDचे घेऊ शकतील. आणि जर ते आपण घेणारे जे गाईड असतील ते जर प्रोफेसर असतील तर त्यांना ॲट अ टाईम घेण्यासाठी 8 कॅन्डिडेट त्यांना अलाउ केले जाईल. म्हणजे ॲट अ टाईम ते 8 कॅन्डिडेट घेऊ शकतात. मग होते काय बऱ्याच वेळेस आपण एखाद्या गाईडला घेतलो गाईडकडे जर समजा ते असिस्टंट प्रोफेसर असतील त्यांच्याकडे जर 4 सीटा फुल असतील तर आपण त्यावेळेस काय होते जे काही गाईड आहे तिथे RAC मध्ये आपल्याला अलाउ केलं जात नाही. मग आपल्याला काय होते आणि फक्त त्याच वेळेसला आपल्याला गाईड चेंज करावा लागतो किंवा खूप सारे प्रश्न येतात. हे सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी आधीच आपण ठरवायचं की गाईड कोणता घ्यायचा आहे, आपला रिसर्च सेंटर कोणता घ्यायचा आहे, गाईडकडे ऑलरेडी किती मुलं वर्किंगमध्ये आहेत आणि किती जागा त्यांच्याकडे रिकाम आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आपण पहिलंच विचारात घेऊन गाईड निवडावा लागतो. आणि सोबतच जे काही रिसर्च सेंटर आहे तो ॲक्च्युली रिसर्च सेंटर कुठं आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपल्याला गाईड निवडावा लागतो. ओके, आफ्टर द RAC कंप्लीट द ॲडमिटेड टू रिसर्च सेंटर. ओके, एकदा का आता याच्यामध्ये आपण समजा RAC आपली इथे झालेली आहे. एकदा का RAC झाली की मग आपल्याला एक दुसरी स्टेप काय करावी लागते. RAC कंप्लीट झाल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप अशी आहे की
जे काही आपल्याला पहिलं आपल्या रिसर्च सेंटरला जावं लागते आणि रिसर्च सेंटरला जाऊन जो काही डिपार्टमेंट्स आहे त्या रिसर्च सेंटरच्या डिपार्टमेंटला आपल्याला जॉईनिंग करावी लागते. तर रिसर्च सेंटरला जॉईनिंग करण्यासाठी आपण जे काही RAC झालेले आहे ते RAC घेऊन RACचं जे काही सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट घेऊन आपल्या डिपार्टमेंटला जायचं. फॉर एक्झाम्पल जे काही आपलं रिसर्च सेंटर आलेलं आहे त्या रिसर्च सेंटरवरती जायचं आणि रिसर्च सेंटरवरती गेल्याच्या नंतर जी काही रिसर्च सेंटरची असणारी फीस ही फीस तिथं भरायची आणि फीस भरून त्या रिसर्च सेंटरला आपल्याला जॉईनिंग करावं लागते. तर यामध्ये रिसर्च सेंटरची फीस ही आता या वर्षापासून वाढलेली आहे. कदाचित बऱ्याचशा कॉलेजच्या रिसर्च सेंटरची फीस ही एकंदरीत 12,000 ते 13,000च्या दरम्यान आहे. ज्यावेळेस पहिला वर्ष असेल तर आपल्याला 12-13 हजार रुपये जी काही फीस आहे ती आहे. नंतर जे काही बाकीचे रिमेनिंग वर्ष आपल्याला आहेत त्यासाठी आपल्याला 5,000 ते 6,000 पर इयर्स आपल्याला रिसर्च सेंटरची फीस भरावी लागते. एकदा का तुम्ही रिसर्च सेंटरची फीस भरलात की आपलं त्या कॉलेजला काय झालेलं आहे तर ॲडमिशन झालेलं आहे. हे आपलं पहिलं ॲडमिशन झालं रिसर्च सेंटरवरती. हे कधी होते ॲडमिशन रिसर्च सेंटरला RAC झाल्याच्या नंतर. ओके, तर एकदा का RAC झाली, RACला आपल्याला गाईड अलाउड झालेलं आहे आणि रिसर्च सेंटर अलाउड झालेलं आहे आणि आपण काय केलं तर आता जे काही आपलं रिसर्च सेंटर आहे त्या रिसर्च सेंटरला जाऊन जॉईनिंग दिलेली आहे. जॉईनिंग दिल्याच्या नंतर सगळ्यात मोठा आणि इम्पॉर्टंट जो काय स्टेप्स आहे हा स्टेप लागणार आहे आपल्याला कोर्स वर्क अँड कोर्स वर्क एक्झाम. ओके, आता नवीन जो काही युनिव्हर्सिटीचा क्रायटेरिया आहे त्यामध्ये कोर्स वर्क हा RRCच्या आधीच द्यावा लागतो. म्हणजेच काय RAC झाल्याच्या नंतर कोर्स वर्क द्यावा लागणार आहे. तर कोर्स वर्क खूप इम्पॉर्टंट आहे. जोपर्यंत तुम्ही हा कोर्स वर्क एक्झाम पास होत नाही तोपर्यंत आपली RRC होत नाही किंवा टॉपिक कन्फर्मेशन होत नाही. तर या मधला कोणता पण एक जरी विषय राहिला तरी काय होत नाही, कोर्स वर्कचा जो काही एक विषय जर आपला राहिला तरी यामध्ये RRC केली RRC साठी क्वालिफाय समजलं जात नाही. त्यामुळे कोर्स वर्क खूप इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आपल्याला घ्यावं लागतं. फॉर एक्झाम्पल आपण समरीमध्ये किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये जर कोर्स वर्क विषयी जर माहिती घेतली तर ती अशी असणार आहे. तर कोर्स वर्क मध्ये आपण PhD कशी असणार आहे, PhD संशोधन कशाला म्हणायचं, कम्प्युटर ॲप्लिकेशन्सचं तुम्हाला बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे, संशोधनाविषयी बेसिक नॉलेज असणं आवश्यक आहे, जे काही पब्लिकेशन इथिक्स आहेत, जे काही रिसर्च पेपर असतील आणि त्यांचं जे काही पब्लिकेशन इथिक्स असणार आहेत, या सगळ्या गोष्टीचं तुम्हाला बेसिक नॉलेज आवश्यक आहे. म्हणून हा कोर्स वर्क यामध्ये ठेवला जातो. कारण का ह्या सगळ्या बेसिक नॉलेजशिवाय तुमची PhD कंप्लीट होणारच नाही. हे सगळं नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे. त्यामुळेही एक कोर्स वर्कची एक्झाम यामध्ये ठेवली जाते. आधी काय केलं जातं तर जे काही रिसर्च सेंटर्स आहेत तिथे एकदा का तुम्ही जॉईन केलं की त्या रिसर्च सेंटरवरती तुम्हाला कोर्स वर्क अरेंज केला जातो किंवा कोर्स वर्क तिथे घेतला जातो. तर कोर्स वर्कमध्ये तुम्हाला जवळपास जर आपण पाहिलं तर 21 ते 26 दिवसापर्यंत 21 ते 26 दिवसापर्यंत तुमचे ऑनलाईन लेक्चर्स घेतले जातात आणि ते डेली 4 घंटे किंवा 5 घंटे असे 21 ते 26 दिवस तुमचं ऑनलाईन लेक्चर घेतलं जाते. ह्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये प्रत्येक विषयाचे जे काही एक्सपर्ट आहेत ते एक्सपर्ट आपल्याला मार्गदर्शन केले जातील ऑनलाईन मोडमध्ये किंवा ऑफलाईन मोडमध्ये. पण मॅक्झिमम सेंटरला हे ऑनलाईन मोडमध्ये चालत असते. तर जे काही एक्सपर्ट त्या विषयाचे जे एक्सपर्ट आहेत ते मार्गदर्शन करणार आहेत प्रत्येक पेपरचे आणि हे जवळपास 21 ते 26 दिवस म्हणजे प्रत्येका रिसर्च सेंटरनुसार हे कालावधी किंवा त्याचं नेचर थोडंसं चेंज होईल. ओके, तर ॲक्च्युली आपण जर पाहिलं तर कोर्स वर्कचा जो काही पॅटर्न आहे, जो काही एक्झामचा पॅटर्न आहे ते आपण पाहणार आहोत. जी काही कोर्स वर्क एक्झाम होणार आहे ती हँड रिटन एक्झाम आहे. आता यामध्ये MCQ एक्झाम घेतली जात नाही. तर कोर्स वर्क एक्झाम ही हँड रिटन असणार आहे, डिस्क्रिप्टिव्ह टाईपची असणार आहे आणि आपल्याला ती पूर्ण हँड रायटिंगमध्ये लिहून पेपर द्यावा लागतो. एकदम डिस्क्रिप्टिव्हली एक्झाम पेपर द्यावा लागतो. आता यामध्ये जे लँग्वेज आहेत तर यामध्ये असं लँग्वेजचा असा पर्टिक्युलर लिमिटेशन्स असे काही नाहीत. म्हणजे आपण मराठीमध्ये देऊ शकतो, हिंदीमध्ये देऊ शकतो किंवा इंग्लिशमध्ये किंवा मिक्समध्ये पण दिले तर चालते. काहीही प्रॉब्लेम होणार नाही. लँग्वेजचा यामध्ये सहसा प्रॉब्लेम येणार नाही. मराठी आपण देऊ शकतो, हिंदी किंवा इंग्लिश किंवा मिक्सिंगमध्ये आपण कोर्स वर्क एक्झाम देऊ शकतो. तर यामध्ये 3 पेपर्स असणार आहेत कोर्स वर्कमध्ये. पहिला आहे रिसर्च मेथडॉलॉजी जे की 75 मार्काचा आहे. त्यानंतर दुसरा आहे कम्प्युटर ॲप्लिकेशन 50 मार्कासाठी आहे. त्याच्यानंतर आहे रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स
हा पण 50 मार्काचा पेपर आपल्याला आहे. हे 3 पेपर पास होणं इम्पॉर्टंट आहे. जो काही पासिंग क्रायटेरिया आहे तो 50% आहे. म्हणजेच काय तर यातले अर्धे मार्क तुम्हाला घेतले तरच तुम्ही पास होऊ शकता. आणि हे तिन्ही पेपर पास होणं इम्पॉर्टंट आहे. जर समजा तुमचा एखादा पेपर राहिला तर तुम्हाला जी काही PhDची पुढची प्रोसेस आहे ती पूर्ण करता येत नाही जोपर्यंत तुम्ही हे पेपर पास होत नाही. त्यामुळं हा जो पूर्ण सिलेबस आहे, पूर्ण सिलेबस एकदा म्हणजे लक्षात घेऊन वाचायचा आणि पूर्ण जे काही तुमचे ऑनलाईन लेक्चर्स होणार आहेत ह्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये तुमचं पूर्ण सिलेबस कव्हर केला जातो. आणि जर आपण ऑनलाईन लेक्चर जर व्यवस्थित केले तरच जो काही कोर्सवर्क आहे तो कोर्सवर्क आपण व्यवस्थितरित्या पास होऊ शकतो. ऑनलाईन लेक्चर्स करणं हा कंपल्सरी आहे. म्हणजे तुमची जी काही अटेंडन्स आहे ते अबव 75च्या वर असली पाहिजे, अबव 75% वर असली पाहिजे तरच तुम्हाला कोर्सवर्क एक्झामचा फॉर्म भरता येतो. जर तो 75% जर बिलो असेल तर तुम्हाला कोर्सवर्क फॉर्म भरता येत नाही. त्यामुळं ऑनलाईन जे काही लेक्चर्स होणार आहेत ते पण करणं तेवढंच इम्पॉर्टंट यामध्ये असणार आहे. ओके, तर कोर्सवर्क एक्झाम झाल्याच्या नंतर म्हणजेच काय तर कोर्सवर्क एक्झाम म्हणजे काय RSC झाल्याच्या नंतर तुमच्या पुढच्या 6 महिन्यामध्ये तुमची ही सगळं होऊन जाईल. पुढच्या 6 महिन्यामध्येच म्हणजे काय कोर्सवर्क अरेंज करणं, त्याच्यानंतर त्यांची एक्झाम घेणं, त्याचा रिझल्ट लागणं यासाठी जवळपास एक 4 ते 6 महिन्याचा कालावधी जातो. हे 4 ते 6 महिन्याचा कालावधी गेल्याच्या नंतर तुमची नेक्स्ट प्रोसेस सुरू होते ती म्हणजे RRCची. ओके, तर त्याआधी जर आपण पाहिलं की एक्झामिनेशन घेण्याची काही पॅटर्न आहे तर इथे तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती. पेपर 3 पेपर आहेत, त्यासाठी क्रेडिट पण दिलेले आहेत आणि ड्युरेशन्स आहे. पहिला जो पेपर्स आहे रिसर्च मेथडॉलॉजीसाठी 3 घंट्यामध्ये ही युनिव्हर्सिटीज घेणार आहे, 50% पासिंग आहे. सेकंड पेपर जो 50 मार्काचा आहे त्यांना पण 2 घंट्यासाठी आहे आणि युनिव्हर्सिटीज ते घेणार आहे एक्झाम. आणि रिसर्च अँड पब्लिकेशन इथिक्स हा पण पेपर जो आहे ते युनिव्हर्सिटीज कंडक्ट करते आणि तीच एक्झाम घेते आणि यासाठी पण 50% आहेत. यामध्ये आपण पाहू शकता की पेपर नंबर 2 कम्प्युटर ॲप्लिकेशनमध्ये सेक्शन आणि सेक्शन बी आहे. तर सेक्शन ए जो पेपर आहे तो पेपर युनिव्हर्सिटी कंडक्ट करते आणि सेक्शन बी आहे ही बी जे आहे तुमचं इंटरनल इव्हॅल्युशन्स आहे. त्या इंटरनल इव्हॅल्युशन्समध्ये जे काही आपले गाईड आहे, गाईड आपल्याला आउट ऑफ 25 इंटरनल आहे. आउट ऑफ 25 जे गाईड आपल्याला ते इंटरनल मार्क देतात, जे की तुमच्या याच्यानुसार ते गाईडचे इंटरनल मार्क्स त्यांच्या हातामध्ये असणार आहेत. आणि ही एकंदरीत कोर्सवर्कची पॅटर्न आणि एक्झामिनेशन आहे. त्याच्यानंतर आपण पाहू RRC. एकदा का सक्सेसफुली आपला कोर्सवर्क झालेला आहे आणि तुम्ही तिन्ही पेपर जर पास झाला असेल तर मग आपण RRCकडे जाणार आहोत. RRC रिसर्च रिकॉग्नायझेशन कमिटी असणार आहे. यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजे तुमची खरी PhD RRC झाल्याच्या नंतर सुरू होणार आहे. कारण का RRCमध्ये काय केलं जाते तर तुमचं जे काही टॉपिक आहे रिसर्च टॉपिक हे फायनलायझेशन केलं जाते. म्हणजेच तुमचं काय रिसर्च टॉपिक आहे त्यांना अप्रुव्हल दिलं जाते RRCमध्ये. तर RRCमध्ये फायनलाइज करण्याच्या आधी तुम्हाला जो काही PhD करणार आहोत आणि जो काही टॉपिक आहे टॉपिक तुमचा परफेक्ट असला पाहिजे. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण कोर्सवर्क याविषयी माहिती घेतलेली आहे. जो राहिलेला पार्ट आहे RRC नंतर येणार ज्या पूर्ण स्टेप आहेत ह्या सगळ्या स्टेप आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कारण का हा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे. जे काही राहिलेले रिमेनिंग पार्ट आहे आपण पार्ट 2 ह्याच व्हिडिओचा पार्ट 2 यामध्ये पाहणार आहोत. तर आपण जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर ते कमेंट्स करा. व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. नमस्कार, थँक्यू.